नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर उद्या 26 मे 2025 ला सोमवती अमावस्या आलेली आहे। तर बघा योगायोग याच दिवशी शनी जयंती सुद्धा आहे आणि ही अत्यंत अशी दुर्मिळ तिथी म्हणून आपल्या पंचांगामध्ये दाखवली गेलेली आहे। तर बघा सोमवती अमावस्या म्हणजे काय, त्याची योग्य पूजा पद्धत काय आहे, त्याचबरोबर महिलांनी घरामध्ये काय उपाय करावेत, काय सेवा कराव्यात, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हो व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका। आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच आपल्या चॅनलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होतील तर ते सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील। तर मंडळी बघा, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की सोमवती अमावस्या म्हणजे काय। तर मंडळी शास्त्राप्रमाणे सोमवारी जेव्हा पण ती जी काही अमावस्या आहे ती सूर्यास्तापूर्वी जर आलेली असेल तर अशा अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। तर बघा सोमवती अमावस्या ही महादेवांना समर्पित असणारी अमावस्या असते। तर बघा आपल्या जीवनामध्ये म्हणजे बघा प्रत्येकाच्याच जीवनामध्ये दुःख संकट हे चालूच असतं। तर आपल्या जीवनातील दारिद्र्य दुःख संकट हे दूर करण्यासाठी ही अमावस्या अतिशय अशी आपल्याला मदत करत असते। म्हणजेच आपण जर सोमवती अमावस्येला जर काही उपाय केले, महादेवांची मंदिरात जाऊन जर काही सेवा केली किंवा आपल्याला काही कारणास्तव मंदिरात जाणं शक्य नाही तर आपण घरामध्ये राहून काय काय उपाय करू शकतो आणि जर आपण ते उपाय केले तर बघा आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत संकट आहेत तर ती राहणार नाही। तर बघा त्यानंतर सोमवार हा चंद्रदेवांचा सुद्धा दिवस मानला जातो आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र हे एकाच सरळ रेषेमध्ये असतात। बघा असा हा सोमवती अमावस्येचा अतिशय असा दुर्मिळ तिथी किंवा आपण याला एक पर्व सुद्धा म्हणू शकतो। तर ते आपल्यासाठी खास करून पुण्यफल हे आपल्याला प्रदान करणारं ठरू शकतं। सोमवती अमावस्येला स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना अतिशय असं महत्त्व आहे आणि सौभाग्यवती म्हणजेच प्रत्येक महिला सुवासिनी महिलेने या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण माता पार्वतीची सुद्धा आपल्याला सेवा करायला विसरायचं नाही। म्हणजेच आपण जेव्हा महादेवांच्या मंदिरामध्ये जर आपण जातो तर तिथे महादेवांची सेवा झाली की माता पार्वतीला सुद्धा आपण एक आपलं जे काही सौभाग्याचं लेणं आहे त्यापैकी एखादी वस्तू म्हणजे सगळ्यात पहिले तर कुंकू येतं। तर तुम्ही एक हळदी कुंकू किंवा तुम्हाला जो काही सौभाग्याचा अलंकार किंवा आपण जे काही ओटीमध्ये भरण्याचं जे काही साहित्य असतं तर ते माता पार्वतीला अर्पण या दिवशी करावं, हे खूप चांगलं मानलं गेलेलं आहे। पण बघा जर तुम्हाला मंदिरात जाऊन हे जर करणं शक्य झालं नाही तर तुमच्या अगदी घरात माता पार्वतीचा एखादा फोटो असेल तरीसुद्धा तिथे तुम्ही एक कुंकवाची डबी माता पार्वतीला अर्पण करून नंतर ती आपल्यासाठीच आपण वापरावी। आणि जर तुमच्याकडे माता पार्वतीचा फोटो नाही तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच। तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची सुद्धा या दिवशी सेवा करू शकता। म्हणजेच अन्नपूर्णा देवीला तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करू शकता आणि ते कुंकू त्यानंतर जे काही आपण कुंकुमार्चन केलेलं आहे तर ते कुंकू आपण एखाद्या डबीत भरून रोज लावण्यासाठी सुद्धा भरून ठेवू शकता किंवा तुम्ही फक्त एक कुंकवाची डबी सुद्धा माता पार्वतीला म्हणजेच अन्नपूर्णा देवीला जरी देवघरामध्ये जरी तुम्ही अर्पण केली आणि त्यानंतर ती आपल्या स्वतःसाठी जरी वापरली तरी सुद्धा चालणार आहे। अमावस्येचा उपवास म्हणजेच अमावस्येचं व्रत हे महिलांनी देखील म्हणजे करावं किंवा केलं जातं। खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्या महिला हे सोमवती अमावस्याचं व्रत करतात तर त्यांच्या पती म्हणजे त्यांच्या पतीचं आयुष्य हे दीर्घायुषी बनत असतं, म्हणजेच त्यांचा पती दीर्घायुषी होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे।
तसेच बघा, सोमवार हा देवादिदेव महादेव म्हणजे शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांसह माता पार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तसेच खंडेराय आणि बानाई म्हाळसाई यांची देखील आपल्याला पूजा करायची असते. आणि जर तुमच्याकडे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर खंडेरायाची किंवा शिवलिंग असं जर असेल, म्हणजे मूर्ती असेल, टाक असेल, तर तुम्ही त्याचा किंवा त्यांचा फोटो जरी असला ना तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. तर या दिवशी तुम्हाला यांची नक्कीच पूजा करायची आहे. याचं खूप सारं महत्त्व आहे. बघा, सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर तुम्हाला मंदिरात जाऊन महादेवांना अभिषेक नाही झाला तरीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये महादेवांची पिंड असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी पंचामृताने शुद्ध पाण्याने असा अभिषेक करू शकता. जर तुमच्याकडे पंचामृत अवेलेबल नसेल तर अशा वेळेसच तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा महादेवांचा अभिषेक करा. बघा, ज्या वेळेस आपण महादेवांचा अभिषेक करतो ना तर त्या पाण्यामध्ये थोडंसं काळे तीळ टाकायला विसरू नका आणि तीळ मिश्रित पाण्याने महादेवांना या दिवशी जरूर तुम्ही अभिषेक घालायचा आहे. तर बघा, आता एक तुम्हाला सांगायचं आहे की बघा, अमावस्येच्याच दिवशी आता फक्त आपल्याला आजचा आणि उद्याचाच दिवस राहिलेला आहे. म्हणजे जोपर्यंत अमावस्या ही पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ महिना हा लागणार नाही. तर आता हा वैशाख महिना चालू आहे. तर बघा, संपूर्ण वैशाख महिना हा श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित मानला गेलेला आहे. आणि ज्यांच्याकडे अद्याप अजून बाळकृष्णांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल किंवा तुम्हाला इच्छा आहे की आपण भगवान विष्णूंची एखादी मूर्ती आपल्या घरामध्ये असावी, म्हणजे माता लक्ष्मी सहित जर मूर्ती आपल्याकडे असावी किंवा बाळकृष्णाची मूर्ती नसेल ती आपल्या देवघरामध्ये आणावी, तर बघा, हे राहिलेले शेवटचे 2 दिवस वैशाख महिन्यातले हे अतिशय उत्तम आहेत. तर तुम्ही या दिवशीसुद्धा बाळकृष्णांची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही या संपूर्ण एका महिन्यामध्ये जर बाळकृष्णांची मूर्ती आणली असेल तर ती अतिशय उत्तम अशी मानली जाते. आणि जर नसेल आणि तुम्हाला इच्छा असेल की आपल्या देवघरामध्ये एखादी बाळकृष्णाची मूर्ती असावी तर तुम्ही या 2 दिवसामध्ये आणू शकता. आता बघा, सोमवती अमावस्येचा जो काही प्रारंभ होत आहे तर बघा, 26 मे रोजी आपल्याला दुपारी 12:12 अमावस्या ही सुरू होते आणि ही मंगळवारी सकाळी 8:32 अमावस्या ही संपणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार अमावस्या ही सोमवारीच मानली गेलेली आहे. आणि जर तुम्हाला अमावस्येचं जे काही स्नान आहे, दान आहे, ते जर सोमवारी तुमच्याच्याने दिवसभरामध्ये जर नाही झालं तर बघा, तुम्ही मंगळवारी पहाटे लवकर उठून तुम्ही स्नान, दान, जे काही जप तप तुमचं जे काही आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही मंगळवारी सकाळी पहाटे लवकर उठून सुद्धा करू शकता. मात्र लक्षात ठेवा, तुमच्याकडे जो काही अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ज्या काही पूजाविधी करायच्या आहेत किंवा तुम्हाला जे काही कार्य करायचे आहेत तर ते तुम्हाला 8:32 करता येणार आहे. तर हे एक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर मंडळी, बघा, आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही त्याला सेवासुद्धा म्हणू शकता. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही ही एक गोष्ट जाणून घ्या की बघा, आपण जे काही अमावस्यासाठी जे काही खास प्रभावी उपाय करत असतो तर जो उपाय करणार आहोत ना तर ते बघा, तुम्हाला अमावस्येच्या जो काही कालावधी असतो तर त्यामध्येच तो उपाय करायचा असतो. आणि सोमवती अमावस्येचे जे काही उपाय असतात ना तर ते बघा, ते आपल्याला सोमवारीच करायचे असतात. म्हणजेच बघा, महादेवांच्या पूजेला आपण जो काही प्रदोष काळ आहे तर तो अतिशय असा उत्तम मानला गेलेला आहे. तर बघा, अमावस्या अशी पण दुपारी म्हणजे 12 नंतर ती चालू होते आणि त्यानंतर ती मंगळवारी 8:32 असणार आहे. तर काय, आता आपण पूजेसाठी आपल्याला अतिशय असा चांगला वेळ मिळतोय म्हणजे प्रदोष काळ. तर आपण हे उपाय जे काही आहेत तर ते सोमवारीच करायचे. पण जर तुम्हाला काही अडचण आहे तर किंवा मासिक धर्म आलेला आहे आणि 3-4 दिवस होत आहे तर तुम्ही अशा वेळेस हे उपाय मंगळवारी केले तरीसुद्धा चालणार आहेत. कारण मंगळवारीसुद्धा 8:30 अमावस्या असणार आहे म्हणून. तर बघा, आणि
जर तुम्हाला काही कारणास्तव किंवा बघा आता काहींचं कसं असतं म्हणजे काही ठिकाणी सुतक पडलेलं असतं, तर आपल्याला 7-8-10 ते जे काही सुतकाचा 10 दिवसांचा कालावधी असतो, तर त्यामध्ये असे काही आपल्याला उपाय-तापाय करता येत नाही. तर त्यांनी करू नका. पण ज्यांना काही अडचण नाही त्यांनी हे उपाय करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि वैशाख महिन्याच्या दरवर्षी वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी महाराजांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते. तर आपल्याला याच दिवशी उपाय पण करायचे आहेत आणि शनी महाराजांची जयंतीसुद्धा साजरी करायची आहे. ज्यांना या दिवशी सोमवतीचं जे काही व्रत आहे त्याचा उपवास करायचा असेल, तर त्यांनी त्या उपवासाला अळणी अथवा गोड पदार्थ जसं की फलाहार किंवा दूध वगैरे पिऊन हा उपवास करावा आणि तो उपवास सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. त्यानंतर अमावस्येचा दिवस म्हटला की आपण घरातील थोडी जास्तीची साफसफाई किंवा कामं या दिवशी आपण काढत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला हळद टाकायची नाही, तर आपल्याला इथे फक्त खडे मिठाचाच वापर करायचा आहे. आता हळद म्हणजे भंडारा, जो की मार्तंड भैरवाचा विशेष प्रिय असल्यामुळे तो या दिवशी अशा प्रकारे आपल्याला वापरायचा नाही. आणि तुम्ही पूजा अर्चा करितासुद्धा भंडारा म्हणजेच हळद ही नक्की वापरायची आहे. मात्र फक्त आपल्याला जी काही आपण फरशी पुसण्यासाठी हळद जी काही वापरणार आहोत तर ती आपल्याला वापरायची नाही. तर आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये फक्त खडे मिठाचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता मार्तंड भैरव हे एक महादेवांचाच अवतार आहे. तर या दिवशी आपण शिवलिंगावर हळद वाहिली तरीसुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं किंवा ते चालतं. आणि आपल्या घरातील जी काही अन्नधान्यामध्ये जी काही वास करणारी देवी आहे अन्नपूर्णा माता, तिचंसुद्धा म्हणजेच माता पार्वतीचंच रूप म्हणून देवी अन्नपूर्णेला ओळखलं जातं किंवा अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच एक रूप आहे. तर त्यामुळे भगवान शंकरांसोबत आपण माता अन्नपूर्णा देवीची सुद्धा या दिवशी आपण पूजा करू शकतो. तर बघा याबद्दलचे आपण काय काय खास उपाय आहेत तर ते आपण आता जाणून घेऊयात. तर बघा आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि म्हणजेच सूर्योदयाच्या किमान 2 तास आधी आपण उठावं. पण जर शक्य झालं नाही तर किमान अर्धा तास तरी तुम्ही आधी लवकर उठावं. आणि त्यानंतर बघा आपल्याला आपलं आंघोळ वगैरे करून आपल्याला सूर्यदेवाला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. तर बघा जेव्हा आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तर त्या दिवशी म्हणजे केव्हा पण तुम्ही त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. तर बघा सूर्यदेवाला नेहमी तुम्ही तांब्यामध्येच अर्घ्य द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला एक लाल फूल, हळदी कुंकू, त्याचबरोबर आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडासा गूळसुद्धा थोडासा टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर बघा तुळशीलासुद्धा आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर तिथेच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला एक तुपाचा दिवासुद्धा मुख्य दरवाजाजवळ आपल्याला लावायचा आहे. आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी तुळशी मातेलासुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा या दिवशी जरूर लावावा. त्यानंतर बघा आपल्याला जे काही आपल्या घरातील देवींची जी काही मूर्ती असेल, टाक असेल, तर त्यांना आपल्याला पंचामृताने आपल्याला स्नान घालायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरामध्ये आपल्या जर काही जाळं-जळमट असतील किंवा काही वस्तू तुम्ही वापरत नसाल आणि त्या खूप दिवसाच्या घरामध्ये अशा पडून आहेत, तर त्यासुद्धा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाही. म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच तुमचं घर हे स्वच्छ करून ठेवा. किंवा बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही पूर्ण घराची झाडझटक करून त्यानंतर तुम्ही आंघोळ करून ही सर्व पुढची जी काही नित्यकामे आहेत तर ती तुम्ही करू शकता. तर बघा
आणि जर तुमचं देवघरसुद्धा तुम्ही जास्त दिवस झाले असतील स्वच्छ केलं नसेल, तर बघा अमावस्येच्या दिवशी आपलं देवघरसुद्धा तुम्ही स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर बघा, जर तुमच्या देवघरातील काही मूर्ती खंडित झाल्या असतील किंवा काही देवी देवतांचे फोटो हे थोडेसे खराब झाले असतील, तर बघा आवर्जून तुम्ही ह्याच दिवशी ते विसर्जित करायला पाहिजेत. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. याने आपल्या संपूर्ण घराला सुद्धा आपल्याला दोष लागू शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जरी वास्तुदोष नसेल तरीसुद्धा घराला दोष लागून अनेक दोष उत्पन्न होत असतात. तर त्यामुळे या दिवशी आपल्याला अशी जी काही काळजी आहे, घर नेहमी स्वच्छ ठेवणं, त्यामध्ये घरामध्ये काही म्हणजे खूप भंगार वस्तू की ज्या आता उपयोगाच्या नाहीत अशा काही साठवून ठेवणं, की त्या कधीतरी उपयोगात येतील म्हणून आपण अशा ठेवून देत असतो. तर ते असं न करता जी पण काही गोष्ट आपल्याला 6 महिन्याच्या आपण बघायचं की आपण ह्या मागच्या 6 महिन्यामध्ये ह्या वस्तूचा वापर केलेला आहे का, तर ती घरामध्ये अजिबात ठेवायची नाही. जर त्या वस्तूचा एक वर्ष होऊन गेले तुम्ही वापरत नसाल किंवा 6 महिने झाले तुम्ही वापरत नाही आहे आणि खराब झालेली आहे म्हणून साईडला पडलेली आहे, तर अशा वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवायच्या नाही. त्यानंतर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी ही जी काही सोमवती अमावस्या आहे, तर ती अतिशय अशी उत्तम तिथी मानली जाते. तर त्यामुळे मग पितरांच्या नावाने आपण या दिवशी तुम्ही थोडंसं दही भात हा नक्की ठेवायचा आहे. आणि बघा तुम्हाला सलग ज्यांना जर खूप असा पितृदोषाचा त्रास होत असेल ना, तर बघा अमावस्येपासून तुम्ही सलग 3 दिवस जरी दही भात तुमच्या घरावर ठेवला तरीसुद्धा त्याने पितृदोष खूप कमी होतो किंवा घरात काही दोष असेल, नकारात्मकता असेल, ती सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. तर बघा अमावस्या म्हटलं की बघा खूप जण नारळाचा सुद्धा उपाय खूप जणांच्या घरी केला जातो किंवा खूप जण करतात की अमावस्येच्या दिवशी घरावरून उतरून जे काही आपण नारळ घेऊन त्यानंतर ते फोडतो आणि ते फेकून देतो. तर तसं न करता आपल्याला ह्या ज्या काही उपायामध्ये तो नारळ उतरून फक्त आपल्याला कचऱ्यामध्ये हा फेकून द्यायचा आहे. तर सोमवार असल्यामुळे किंवा सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी नारळ फोडायचा नाही. त्यानंतर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्ही 108 संख्येमध्ये तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता किंवा इतक्या जर शक्य नसेल तर किमान 7 तरी तुम्ही प्रदक्षिणा ह्या पिंपळाच्या झाडाला या दिवशी जरूर घाला आणि मनोभावे नमस्कार करा. बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. तर त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी आवर्जून करावी. त्यानंतर बघा सोमवती अमावस्येच्या दिवशी आणखी एक आपल्या पूर्वजापासून जो काही एक नियम पाळला गेलेला आहे. तर बघा जी काही सौभाग्यवती स्त्री आहे तर ती तर सोमवतीचं हे व्रत तर करतेच, पण या दिवशी जे काही आपण जेवण करताना किंवा आपण जे काही आपल्याला खायचं आहे, फलाहार करायचा आहे किंवा रात्री उपवास सोडायचा आहे, अशा वेळेस काय करायचं आहे तर आपल्याला ते मुक्यानं जेवायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा त्या स्त्रीने जर देवाकडे एखादी इच्छा मागितलेली असेल तर ती सुद्धा पूर्ण होते. संतती संपत्तीचं सुख आपल्याला मिळत असतं असं म्हटलं जातं. तर त्यामुळे ज्याला इच्छा असेल त्याने हे व्रत अवश्य या दिवशी करावं. तर बघा तुम्हाला दिवसभर जरी शक्य झालं नाही तरीसुद्धा किमान तुम्ही जेवताना तरी हा नियम जरूर पाळावा. त्यानंतर बघा वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती सुद्धा असते आणि भगवान सूर्यनारायणाचे पुत्र शनिदेव यांचा जन्म याच दिवशी झालेला होता. तर मग शनिदेवांची पूजा ही आपल्याला खास करून तर पुरुषच करत असतात किंवा पुरुषच शनी मंदिरामध्ये जात असतात. तर तुम्ही ही माहिती तुमच्या भावाला किंवा पतीला किंवा तुमच्या वडिलांना तुम्ही सांगू शकता. आणि जर तुम्ही पुरुष आहात, तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात, तर तुम्ही ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही शनी मंदिरामध्ये गेला आहात तर तुम्ही शनी महाराजांच्या चेहऱ्याकडे
अजिबात बघायचं नाही, तर त्यांच्या चरणाकडे तुम्ही पाहून त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि शनिदेवांची पूजासुद्धा तुम्हाला अशी त्यांच्या समोर न जाता एका बाजूनेच तुम्हाला उभा राहून शनिदेवांची पूजा करावी. बघा, तुम्ही जर मंदिरामध्ये गेलात तर एक काळा कपडा, त्याचबरोबर एक लोखंडी खिळा, थोडेसे उडीद आणि गोड तेल हे साहित्य घेऊन मगच शनी मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे ते अर्पण शनिदेवांना ते करायचं आहे. तर बघा, काही ठिकाणी गोड जिलेबीचा सुद्धा नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. जशी तुमच्या गावामध्ये पद्धत आहे शनिदेवांची पूजा करण्याची, तर त्याप्रमाणे तुम्ही शनिदेवांची ही पूजा या दिवशी नक्की करू शकता. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही कधी पण शनी मंदिरात जर तुम्ही गेलात तर बघा, शनी महाराजांच्या अगदी समोर जाऊन कधीच दर्शन घ्यायचं नाही. एका बाजूनेच तुम्ही उभा राहून दर्शन घ्यायचं आणि ज्या काही वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत तर ते एका बाजूनेच उभा राहून तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. कारण बघा, यामागे तुम्हाला सुद्धा म्हणजे या काही गोष्टी माहिती आहेत. कारण शनी महाराजांची जी काही दृष्टी आहे तर ती आपल्यावर पडू नये, यामागचा एक हेतू असतो. तर बघा, ह्या सगळ्या मानण्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही मानत असाल तर या गोष्टींचं नक्की पालन करा आणि जर तुम्ही मानत नसाल तर तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता अमावस्या म्हटलं की बघा, तुमच्याकडे जी काही गाडी असेल, मग छोटी गाडी असेल, मोठी गाडी असेल, तर आवर्जून तुम्हाला या दिवशी आपली गाडी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गाडीवरून उतारासुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल आणि जर तुम्हाला काही अमावस्येच्या दिवशी जर काही उपाय करायचे असतील, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर खूप कटकट वाटत असेल किंवा तुम्हाला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे असे जर तुम्हाला वारंवार वाटत असेल किंवा तुमच्या नवरा बायकोमध्ये कधीच पटत नाही किंवा कुटुंबामध्ये एकमेकांशी अजिबात पटत नाही, तर घरावरून जो काही नारळाचा उतारा आहे तर तो तुम्ही आवर्जून करू शकता. तर अमावस्या आहे म्हणजे सोमवती अमावस्या आहे, तर बघा, आवर्जून तुम्ही कर्पूर होम हा घरामध्ये नक्की करावा. तर त्यामध्ये तुम्हाला एक आपण ज्यामध्ये धूप लावतो ते भांडं घ्या. त्यामध्ये 2 कापूरवडी घ्यायची आहे. तर बघा, भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. त्यामध्ये एक तमालपत्र, म्हणजे तमालपत्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते, आणि त्यामध्ये 3 लवंगा, ज्या का त्या तुटलेल्या नसाव्यात अशा 3 लवंगा, हे सर्व एकत्र तुम्हाला करून ते कापुरावर ठेवून त्यानंतर आपल्याला तो कापूर पेटवायचा आहे आणि त्याचा धूप संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून झाल्यानंतर तो आपल्याला उंबरठ्यावर आपल्याला ठेवायचा आहे. तर त्यामुळे काय होतं, तर जी काही आपल्या घरातील संपूर्ण जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती जाते. हा उपाय तुम्ही रोजसुद्धा करू शकता. ज्या वेळेस दिवा लागण्याची वेळ आहे तर त्यावेळेससुद्धा करू शकता किंवा अगदी संध्याकाळी तुम्ही सर्व तुमची कामं आवरल्यानंतर सुद्धा हा उपाय करू शकता. बघा, हा उपाय रोज केल्याने आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा निघून जाते. तर बघा, सोमवती अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते, हे कधीही आपण विसरायचं नाही. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवा ही करायची आहे. तर पितरांच्या सेवेमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही पितृस्तुतीसुद्धा म्हणू शकता किंवा स्तोत्रम म्हणू शकता किंवा पितृ अष्टकम म्हणू शकता. आपण दक्षिण दिशेला तोंड करून देवपूजा करण्याच्या आधी पितृस्तुती किंवा त्याचं स्तोत्र किंवा पितृ अष्टकम हे जरूर म्हणावं. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुम्ही फक्त प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे पितृ अष्टकम किंवा मी जे तुम्हाला पितृस्तुती किंवा स्तोत्र हे जे काही सांगितलेलं आहे तर बघा, त्याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा. तर खूप जणांना याचा लाभ झालेला आहे. म्हणजे पितृदोष आपल्याला जो काही आहे तर तो कमी होण्यास मदत होते. किंवा तुमचं जर घरामध्ये अजिबात पटत नसेल आणि तुम्हाला डायरेक्ट नारायण नागबलीची पूजासुद्धा घरात करायची सांगितलेली आहे किंवा तुम्ही करून पण आलेला आहात आणि तुम्हाला फरक पडत नाही, पण बघा, तुम्ही दर अमावस्येला हा एक उपाय नक्की करून बघा आणि स्वतः त्याचा अनुभव घ्या. तसेच तुम्ही सायंकाळी दिवा लागण्याची जी काही वेळ झाल्यानंतर बघा, आपल्याला मुख्य दरवाजामध्ये एक तुपाचा दिवा लावायला तुम्ही विसरायचं नाही.
तर आपल्याला आपल्या घरामध्ये भैरव अष्टकमची सेवासुद्धा तर अमावस्येच्या दिवशी झालीच पाहिजे, कारण या दिवशी शनी जयंती असल्यामुळे सुद्धा काल भैरव अष्टकम हे घरात पठण हे करायचंच आहे। तर बघा, ही सुद्धा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे, तेव्हा न विसरता अगदी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये काल भैरव अष्टकमचं पठण हे कराच। बघा, त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर छोटी गाडी असेल, मोठी असेल, कितीही मोठी गाडी असेल तरीसुद्धा बघा, या दिवशी तुम्ही गाडी ही आपल्याला स्वच्छ करायचीच आहे। जरी तुम्ही वॉश सेंटरमधून जरी धुवून आणलेली असेल तरीसुद्धा घरी आपल्या एका बादलीमध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाका, हळद टाका, गोमूत्र टाका आणि संपूर्ण तुम्हाला आणि त्यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा तुम्ही पिळून टाकू शकता आणि हे सर्व मिश्रणाने तुम्हाला तुमची गाडी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे। बघा, जी काही आपल्या गाडीवरती किंवा जी काही नकारात्मकता आहे तर बघा, ती दूर होण्यास मदत होत असते। त्यामुळे आधी आपली गाडी स्वच्छ करून घ्यायची, त्यानंतर आपल्याला गाडीचा उतारा करायचा आहे आणि जेव्हा आपण गाडीचा उतारा करत असतो तर तेव्हा गाडी ही चालू ठेवावी आणि मगच गाडीचा उतारा हा करायचा असतो। आता गाडीचा उतारा करताना आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे, तर अर्थात एक नारळ घ्या आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 7 वेळा म्हणून तुम्ही त्या गाडीवरून 7 वेळा अगदी हा अँटी क्लॉकवाईज असा आपल्याला जसा घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याप्रमाणे गाडीवरून आपल्याला ते नारळ उतरायचं आहे आणि नंतर ते नारळ आपल्याला एखाद्या कचऱ्यामध्ये आपल्याला ते फेकून द्यायचं आहे। तर बघा, हा उतारा तुम्हाला सोमवारी संध्याकाळीच आपल्याला हा करायचा आहे, म्हणजे सायंकाळच्या वेळे अगदी संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकणार आहे। त्यानंतर बघा, अमावस्येच्या दिवशी दानाला अतिशय असं महत्त्व आहे, तर तुम्ही या दिवशी ब्राह्मणांना सुद्धा दान करू शकता, त्यांना तुम्ही शिधा दान करू शकता। म्हणजे एक माणूस एका वेळेला जेवेल किंवा त्याचं जेवण तयार होईल असे जे काही अन्नपदार्थ असतात तर ते ब्राह्मणांना दान देणं किंवा तुम्ही पैशाच्या स्वरूपात सुद्धा 11 रुपये, 51 रुपये किंवा 101 रुपये असं तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता। तर बघा, दान करताना लक्षात घ्या की त्या ब्राह्मणाला जाणवं असावं, म्हणजेच जे काही भिक्षुकी ब्राह्मण असतात ना, तर त्यांना दान केल्याचं पुण्य हे अधिक पटीने आपल्याला मिळत असतं, तर तुम्ही दानसुद्धा करू शकता। त्यानंतर बघा, खूप असे भुकेलेले आहेत आणि त्यांना तुम्ही त्या दिवशी अन्नदान केलं तर ते सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं। याच दिवशी शनी जयंती आहे, तर त्यामुळे बघा, कुत्र्याला तुम्ही तेल लावून चपातीसुद्धा खाऊ घालू शकता। त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी थोडासा गूळ आणि एक चपाती गाईला खाऊ घातल्याने सुद्धा सर्व देव हे तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो। तर बघा मंडळी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले किंवा ज्या काही सेवा सांगितल्या तर तुम्ही आवर्जून या दिवशी करा, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा सेवा अजिबात चुकवू नका। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।